नामसाधने मागील अध्यात्म आणि श्री तुकारामांची नामसाधना या पुस्तकामध्ये बेलसरे बाबा लिहितात, या युगामध्ये अध्यात्मदृष्ट्या श्री तुकारामांना विशेष महत्त्व द्यावयास हवे. त्याचे कारण असे की हे युग तर्काला अति महत्त्व देते, पण नुसत्या तर्काने जीवनाविषयी समग्र दृष्टिकोन प्राप्त होत नाही. हा सर्व विचारवंतांचा अनुभव आहे. ईश्वराचे दर्शन करून घेण्यानेच जीवनाचे सर्वांगीण दर्शन घडते आणि जीव समाधान पावतो. निस्वार्थी प्रेमानेच ईश्वराचे दर्शन होते. प्रेम ही पवित्र भावना आहे. तिचा उत्कर्ष होण्यास भक्तीसारखा विघ्नशून्य मार्ग नाही. भक्ती मार्गावर वाटचाल करताना संतांची संगत आणि ईश्वराचे स्मरण दोन्ही साधकाला सतत आध्यात्मिक नवजीवन देत राहतात. सध्या संत संगती मिळणे कठीण झाले आहे. ईश्वराचे स्मरण ठेवण्यास त्याचे नाम घेणे हा राजमार्ग आहे. श्री तुकारामांचा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की नामस्मरणाचा अभ्यास पचनी पडू लागला म्हणजे नामाची संगत निर्माण होते. ती संत संगतीची जागा भरून टाकते. नामात सत्संगती होऊ लागली की नामाला एक जिवंतपण येते. नामाला जिवंतपण आले म्हणजे नामाच्या निष्ठेला अनन्यपण प्राप्त होते. नामाच्या ठिकाणी अनन्य निष्ठा निर्माण झाली म्हणजे ईश्वराचे सानिध्य अनुभवास येते. ते सानिध्य हृदयात स्थिरावले की साधकाचा मी ईश्वराशी नकळत समरस होऊन जातो. या अवस्थेलाच ईश्वराचे दर्शन हे नाव आहे. ईश्वराचे दर्शन हे दिव्य फल देणारी नामाची निष्ठा श्री तुकारामांच्या रोमारोमात होती. आपलेपणाने आणि श्रद्धेने सतत नाम घेण्याचा त्यांनी अभ्यास केला. तसा अभ्यास करण्याची प्रेरणा आपल्या ठिकाणी सतत पेटती राहावी एवढीच हा संग्रह करण्यात माझी अपेक्षा आहे. प्राध्यापक के. व्ही. बेलसरे.